नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, सर्वांसाठी आनंदाची बातमी। 21 जुलै मंगळवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी। महाराष्ट्राच्या वारी परंपरेला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने लंडनहून निघालेल्या ग्लोबल वारीच्या पादुकांनी 11 देशातील 50 दिवसांचा प्रवास पूर्ण करून पंढरपुरातील श्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सोमवारी मढ्यातील कसबा पेठेतील श्री विठ्ठल मंदिरात आगमन केले आहे। मंदिरातील विठ्ठलाच्या चरणी पादुका ठेवून पूजा करण्यात आली। या आगळ्या वेगळ्या सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी शेकडो भाविकांनी गर्दी केली। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी। महाराष्ट्रातील वाढती लोकसंख्या आणि बदललेली आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन महायुती सरकार एक मोठा निर्णय घेऊ शकतात। राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत राज्यातील लाभार्थ्यांची संख्या सध्याच्या 7.16 कोटींवरून 8.88 कोटींवर नेण्याची मागणी राज्य सरकारने केली आहे। केंद्राकडे राज्य सरकारने तशी शिफारस केली आहे। रेशन कार्ड धारकांसाठी ही एक महत्त्वाचा बदल करण्यात येऊ शकतो। केशरी रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा सुमारे 2 लाख रुपये करण्याचा विचार सुरू आहे। त्यामुळे लाखो नव्या कुटुंबांना स्वस्त धान्याचा लाभ मिळू शकतो। राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा लागू झाल्यानंतर राज्य सरकारने ग्रामीण भागासाठी वार्षिक कुटुंब उत्पन्नाची मर्यादा 44,000 रुपये तर शहरी भागांसाठी 59,000 रुपये निश्चित केली होती। मात्र हे निकष आता कालबाह्य असल्याचं सरकारचं म्हणणं आहे। त्यासाठीच रेशनिंग नियंत्रण व नागरी पुरवठा संचालक चंद्रकांत डांगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती। या समितीने भूक निर्देशांक, संघटित व असंघटित कामगारांचे वेतन तसंच राज्याचे दरडोई उत्पन्न याचा अभ्यास करून नवीन निकष सुचवले आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा। आषाढी शुद्ध एकादशी 25 जुलै 2026 रोजी होणार असून आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी परराज्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातून सुमारे 18 ते 20 लाख भाविक येण्याची शक्यता आहे। येणाऱ्या भाविकांच्या व स्थानिक नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षिततेच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली आहे। आषाढी यात्रा कालावधीत शहरासह नदीपात्र, वाळवंट, 65 एकर परिसर, पत्राशेड, प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर, वाखरी, पालखी तळ आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी तसेच सुरळीत पाणीपुरवठा, सुरक्षित विद्युत पुरवठा उपलब्ध राहण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून पंढरपूर नगरपालिका व जिल्ह्यातील इतर नगरपालिकेंकडून जिल्हा प्रशासनामार्फत 2500 कर्मचारी नेमण्यात आले आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। पेपर तुमचा आणि नाहक बळी मात्र विद्यार्थ्यांचा, अशा संतप्त शब्दात भावना व्यक्त करत पेपर फुटीच्या निषेधार्थ पुण्यात सोमवारी जनक्षोभ उसळला। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेला खेळ थांबून शिक्षण व्यवस्थेत तत्काळ पारदर्शकता आणावी तसेच या ढिसाळ कारभाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री आणि पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी शाळकरी मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत हजारो पुणेकर रस्त्यावर उतरले। पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि कॉकरोच जनता पार्टी यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील रेल्वे स्थानक परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सोमवारी हे धरणे आंदोलन करण्यात आले। यामध्ये विद्यार्थी, युवक, पालक आणि विविध सामाजिक संघटनांचे सुमारे 5 ते 6 हजार नागरिक सहभागी झाले होते।
त्यानंतरची सर्वात मोठी आणि महिलांसाठी आनंदाची बातमी. राज्यातील सरकारी सेवेत काम करण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. महिला व बालविकास विभागामार्फत राज्यभरात अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 4,943 रिक्त पदे भरली जाणार असून पात्र महिला उमेदवारांकडून आजपासून म्हणजेच 20 जुलै ते 31 जुलै 2026 या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना 27 ऑगस्ट 2026 रोजी नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. ही भरती विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागातील पात्र महिला उमेदवारांसाठी आहे. सरकारी सेवेत काम करण्याची इच्छा असलेल्या तसेच बालकांच्या पोषण, आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित क्षेत्रात समाजसेवेची आवड असलेल्या महिलांसाठी ही सुवर्ण संधी मानली जात आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक भरती होणार आहे. महिला व बालविकास विभागामार्फत जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये 176 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये 61 अंगणवाडी सेविका आणि 115 मदतनीस पदांचा समावेश आहे. तसेच मित्रांनो, राज्यातील 1,10,664 अंगणवाड्यांमधील 1,015 सेविका आणि 3,928 मदतनीस पदांची भरती होणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी परभणी, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यातील 3 तीर्थक्षेत्रांसाठी 115 कोटी रुपयांच्या सुधारित विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे. या मंजुरीमध्ये परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी 48.55 कोटी रुपये, अमरावती येथील संत गाडगेबाबा स्मारकासाठी 25 कोटी रुपये आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील चक्रधर स्वामी मंदिर परिसरासाठी 41.75 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांचा समावेश आहे. तीर्थक्षेत्र विकासासंदर्भातील उच्चाधिकार समितीच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवताना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना राज्याचा आध्यात्मिक वारसा जपत हे प्रकल्प निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्राच्या संत परंपरेचा वारसा जपणे आणि धार्मिक पर्यटनाला चालना देणे या उद्देशाने धार्मिक स्थळांचा सर्वांगीण विकास करण्यावर त्यांनी भर दिला आहे. सण उत्सवांच्या काळात या स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांची मोठी संख्या लक्षात घेऊन गुणवत्तेचे निकष पाळून सर्व कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करावीत, असे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत. हे प्रकल्प केवळ भाविकांना उत्तम सुविधाच उपलब्ध करून देणार नाहीत, तर स्थानिकांना रोजगार, पर्यटन आणि प्रादेशिक अर्थव्यवस्थेलाही चालना देतील, असे ते म्हणाले आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. राज्यातील ग्रामीण भागाचा विकास अधिक गतीने व्हावा आणि ग्रामपंचायतींना स्थानिक पातळीवर पायाभूत सुविधा बळकट करता याव्यात, यासाठी राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेत ग्रामपंचायतीच्या निधीत वाढ केला आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी मिळणाऱ्या विशेष अनुदान योजनेतील कामांची व्याप्ती व्यापक करीत त्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प, क्रीडांगण विकास, वाचनालय यासारख्या नवीन 5 कामांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण भागातून सातत्याने होणाऱ्या मागण्या आणि स्थानिक विकासाची वाढती निकड लक्षात घेऊन सरकारने जनसुविधा योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये अत्यंत महत्त्वाचे बदल केले आहेत. नव्या निर्णयानुसार समाविष्ट करण्यात आलेल्या प्रत्येक नवीन कामासाठी स्वतंत्र खर्चाची मर्यादा आखून देण्यात आली आहे. यामध्ये ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय कार्यालयांवर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी सर्वाधिक 20 लाख रुपयांपर्यंतची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.